आणि जेव्हा या ब्रिजचा जो मागची जी उतरण ती तयार झाले, हा भाग पूर्ण तयार झालाय. आता हा जो मधला भाग हा स्पेस जो आहे याचं काम बाकी आहे. JNPT वडोदरा महामार्ग ज्याला म्हटलं जाते आणि या ज्या गाड्या त्या समृद्धी महामार्गावरून आलेल्या गाड्या आहेत, नाशिकवरून आलेल्या गाड्या आहेत, ज्या इकडे ठाणे ते मुंबईच्या दिशेने जातात. आणि हा जो ब्रिज आहे याची उतरणचं काम सुरू आहे. पुढे सुमित लॉजिस्टिक्सच्या थोड्या अलीकडे जे आहे ते वळण राहणार आहे. आणि आताच्या वेळी जसे की आपण या ठिकाणी वळण घेतो, इथे जो बोर्ड लावला इगतपुरी 84 किलोमीटर, हे सर्व दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम, जे इकडून बदलापूर पनवेलहून येऊन इकडे थेट आपल्याला गुजरात, वडोदरा, विरार या बाजूला घेऊन जातो. नमस्कार, मी योगेश आंबवले. आज साधारणतः महिन्यापर्यंत व्हिडिओ शूट करा असेल, खूप दिवसाने व्हिडिओ शूट करतोय. आणि सध्या मी जिथे उभा आहे तो वडपे टेकडीचा जो नवीन ब्रिज आहे, वडपे इथे जो मुंबई नाशिक महामार्गावर नवीन ब्रिज बनतोय, त्याच्यामुळे जे वाहतूक कोंडी व्हायची त्या ठिकाणी उभा आहे. आणि वडपे टेकडी ब्रिजचा मी अपडेट द्यायला आलोय. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मुंबईहून आलेला मार्ग, आणि सध्या मी ब्रिजवर उभा आहे. तर काम जे साधारणतः महिन्यापर्यंत मी आलो आणि मी तुम्हाला दाखवतो, अपडेट देतो काय ते. हा बघा, जो समोर दिसतो तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, शिरसाड 36 किलोमीटर, पालघर 62 किलोमीटर, वडोदरा 375 किलो असं लिहिलेलं आहे. आणि तो रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे, कारण काही दिवसापूर्वी अपघात झाले, त्यामुळे तो रस्ता आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. आपल्याला जे लोक, जे आपले सबस्क्रायबर विचारतात आमने ते विरार वगैरे जाऊ शकतो का आपण, तर तुम्ही पाहू शकता रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, गाडी जाऊ शकत नाही तिथनं. आणि ही टेकडी वडपे टेकडी, हा मुंबई ठाण्याहून आलेला मार्ग, आणि हा ब्रिज इथपर्यंत काम सुरू आलेलं आहे. तुम्हाला मी अजून अपडेट देतो. हा जो समोर मार्ग दिसतोय समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, आणि पुढे जाऊन जो कनेक्ट होतो तो डायरेक्ट समृद्धी महामार्गाला कनेक्ट होतो. तुम्ही पाहू शकता JNPT वडोदरा महामार्ग ज्याला म्हटलं जाते आणि या ज्या गाड्या त्या समृद्धी महामार्गावरून आलेल्या गाड्या आहेत, नाशिकवरून आलेल्या गाड्या आहेत, ज्या इकडे ठाणे ते मुंबईच्या दिशेने जातात. तर अजून पुढे दाखवतो. महिन्याभराचा गॅप, 20 दिवस आजारी. लास्ट व्हिडिओ मला वाटतं मी 3, 4, 5 तारखेला काय अपलोड केला होता. त्यानंतर जे आपण लोकल व्हिडिओ टाकले भिवंडीतले, आणि आता मी पुन्हा एकदा आपला जो आहे मुंबई नाशिक महामार्ग वडपे टेकडी फ्लायओव्हर जो आहे त्याचा अपडेट द्यायला आलो आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथे जे काम थांबलेलं आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स, हा लोकेशन तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि हा जो ब्रिज आहे याची उतरणचं काम सुरू आहे. पुढे सुमित लॉजिस्टिक्सच्या थोड्या अलीकडे जे आहे ते वळण राहणार आहे. आणि आताच्या वेळी जसे की आपण या ठिकाणी वळण घेतो, इथे जो बोर्ड लावला इगतपुरी 84 किलोमीटर, याला झूम होतो की नाही कॅमेरा समजत नाही मला ॲक्च्युली. झूमवाला ऑप्शन असो, झूम होईल नंतर. इथे जी पाठी आहे, आतापर्यंतचा जो इगतपुरीचा वळण जातो तो हा मार्ग आहे जो आपल्याला समृद्धी मार्ग घेऊन जातो. आणि जेव्हा या ब्रिजचा जो मागची जी उतरण ती तयार झाले, हा भाग पूर्ण तयार झालाय. आता हा जो मधला भाग हा स्पेस जो आहे याचं काम बाकी आहे. हे काम झाल्यावर हा जो मार्ग आताच्या कडे ज्या गाड्या आता समृद्धी महामार्गाला वळण घेतात, या इथनं बंद होऊन पुढे सुमित लॉजिस्टिक्सच्या इथे रस्ता खूप रुंद केलाय, तिथनं वळण घेऊन मग या दिशेने नागपूरच्या दिशेने वगैरे जातील. आणि इथे जो खाली तुम्हाला जे काम चालू दिसत आहे हे सर्व दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम, जे इकडून बदलापूर पनवेलहून येऊन इकडे थेट आपल्याला गुजरात, वडोदरा, विरार या बाजूला घेऊन जातो. खास एक छोटीशी अपडेट, खूप दिवसांतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. सतत नवीन नवीन अपडेट, आणि हा अपडेट बऱ्याच दिवसांतर, त्यामुळे पाहू शकता. बघा, हा जो मार्ग आहे आपल्याला थेट विरार, गुजरात, वडोदराच्या दिशेला घेऊन जाणार मार्ग आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आणि माझ्या अंदाजे मला माहिती भेटलेली काही दिवसांपूर्वी की हा जो ब्रिज आहे, ज्या आपलं पुलावर आता उभे आहे त्याच्या बाजूला अजून एक ब्रिज बांधला जाईल, अशी देखील एक अपडेट आहे. ते पाहूयात आपण पुढे काय होतं ते. असो, आजचा व्हिडिओ छोटासा इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.